हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागाच्या परीक्षा तात्पुरत्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या आणि आता कालच रात्री त्यांनी नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून किंवा नवीन नोटिफिकेशन काढून परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केलेल्या आहेत. परंतु परत एकदा गोंधळ झालेला आहे की मागच्या वेळेस MPSC ग्रुप सी आणि आदिवासी विभागाची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळं आदिवासी विभागाची परीक्षा पुढे ढकलली आणि आता 29 जुलैला आदिवासी विभाग आणि कामगार विभागाची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळं आता परत एकदा गोंधळ झालेला आहे. तर कोणती तरी एक परीक्षा पुढं ढकलावी किंवा अगोदर घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर पाहूयात कोणता विभाग काय निर्णय घेतो ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आदिवासी विभाग चौकीदार रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग चौकीदार रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्या विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, 13 जुलै 2026 म्हणजे कालच हे त्यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध केलेली आहे. आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार गट ड सुधारित जाहीर सूचना. आदिवासी विकास विभागाअंतर्गत दिनांक 29/4/2026 रोजी चौकीदार गट ड या संवर्गाची 478 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदर पदांचे खालील वेळापत्रकाप्रमाणे लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. आता त्याच्यामध्ये पहा की कळवण आणि चिमूर यांची परीक्षा 28 जुलै 2026ला पहिल्या शिफ्टमध्ये आहे. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा यांची परीक्षा 28 जुलै 2026ला दुसऱ्या शिफ्टमध्ये आहे. अकोला आणि घोडेगाव यांची परीक्षा 29 जुलै 2026ला पहिल्या शिफ्टमध्ये आहे. पुसद, राजूर, देवरी, यावल आणि भामरागड यांची परीक्षा 29 जुलै 2026ला दुसऱ्या शिफ्टमध्ये आहे. तळोदा, जव्हार, शहापूर, सोलापूर, किनवट आणि कळमनुरी यांची परीक्षा 30 जुलै 2026ला पहिल्या शिफ्टमध्ये आहे. डहाणू व छत्रपती संभाजीनगर यांची परीक्षा 30 जुलै 2026ला दुसऱ्या शिफ्टमध्ये आहे. त्याच्यानंतर धरणी, नंदुरबार आणि पेन यांची परीक्षा 31 जुलै 2026ला पहिल्या शिफ्टमध्ये आहे. धुळे, गडचिरोली, पांढरकवडा आणि अहेरी यांची परीक्षा 31 जुलै 2026ला दुसऱ्या शिफ्टमध्ये आहे. नाशिक ची परीक्षा 2 शिफ्टमध्ये होणार आहे. शिफ्ट 1 1 ऑगस्ट 2026ला पहिली शिफ्ट आणि शिफ्ट 2 1 ऑगस्ट 2026 दुसरी शिफ्ट. तर अशा पद्धतीनं 28 जुलै 2026 ते 1 ऑगस्ट 2026पर्यंत ह्या परीक्षा होणार आहेत. आता त्याच्यामध्ये पहा की जी पहिली शिफ्ट आहे त्याचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 8 वाजता आहे. गेट क्लोज होणार आहे 9:30 वाजता. परीक्षा सुरू होणार आहे 10 वाजता आणि परीक्षा संपणार आहे 12 वाजता. म्हणजे 10 ते 12 2 तासाचा पेपर असणार आहे. आणि दिव्यांग उमेदवारासाठी 40 मिनटं जास्त भेटणार आहे. त्यांचा 12:40ला संपेल आणि दुसऱ्या शिफ्टचं रिपोर्टिंग टाईम आहे दुपारी 1 वाजता. गेट क्लोज टाईम आहे 2:30 वाजता. परीक्षा ॲक्च्युअलमध्ये परीक्षा सुरू होणार आहे 3 वाजता आणि परीक्षा संपणार आहे 5 वाजता आणि दिव्यांगांची परीक्षा 5:40ला संपणार आहे. आणि उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं आदिवासी विभागातील गट डच्या परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर झालेल्या आहेत. परंतु कामगार विभाग आणि आदिवासी विभागाच्या परीक्षेच्या तारखा एकच आल्यामुळं आता परत एकदा गोंधळ होणार आहे. तर आदिवासी विभागानं किंवा कामगार विभागानं कोणीतरी आपल्या परीक्षा पुढं ढकलाव्यात अशी विनंती आहे. विद्यार्थ्यांनी दोन्ही डिपार्टमेंटला मेल करा म्हणजे ते काहीतरी विचार करतील. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरती 38 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये झालेले पेपरसुद्धा दिलेले आहेत. 2012चे झालेले पेपरसुद्धा यामध्ये दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.